नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत टाटा नेक्सॉन. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी आहे ही गाडी जी आहे ती आपल्याकडे खास रोहाहून फिटिंगसाठी आलेली आहे. तर या गाडीचे आपण जे RTO रजिस्ट्रेशनचे जे पेपर्स आहेत ते आपण कस्टमरला तयार करून देणार आहोत. गाडी जी आहे तेच गाडी RTO रजिस्ट्रेशन करून घेणार आहेत. तर ही जी गाडी आहे ती आहे टर्बो इंजिन गाडी. या गाडीमध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलेलं आहे ते किट आहे लोवाटो स्मार्ट 2 PS2 गाडी आहे ही. तर या गाडीमध्ये आपण एक एक्स्ट्रा डिवाइस जे पिकअपसाठी खूप स्पेशल डिवाइस आता एक नवीन आलेला आहे, स्पीड केअर कंपनीचा डिवाइस आहे. तेही डिवाइस आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. आणि या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सर न बसवता पिकअपसाठी हे जे डिवाइस आहे ते आपण कस्टमरला सजेस्ट केलेलं आहे. तर या गाडीमध्ये आपण पुल अँड कनेक्शनही केलेलं आहे, सॉकेट टू सॉकेट वायरिंगही केलेली आहे. या गाडीमध्ये आपण बॅकसाईड फिलिंगवालाही फिटमेंट केलेलं आहे. जे ब्रॅकेट जे आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे ते चॅसिस माउंटेड ब्रॅकेट फिटमेंट केलेलं आहे. तर पाहूयात फिटमेंट कुठल्या पद्धतीमध्ये झालेली आहे. टोटल जे ॲडव्हान्स किट आहे ते टोटली फिटमेंट या गाडीमध्ये आपण केलेलं आहे. कुठलेही असे एक्स्ट्रा डिवाइस लावायची या गाडीमध्ये काहीच गरज नाही. फिटिंगमध्ये आपण एक पाहणार आहोत. या ठिकाणी आपण फ्रंट साईड गॅस फिलिंग वॉल फिटिंग केलेला आहे. हा आहे लोवाटो कंपनीचा सिंगल स्टेज रिड्युसर. फिल्टरही आपण फिटिंग केलेला आहे. थ्री सिलेंडर इंजिन गाडी आहे ही. इंजेक्टर रेल जे आहे ते इथे फिटमेंट झालेले आहे. या गाडीमध्ये आपण मॅनिफोल्डला ड्रिलिंगही केलेले नाही आहे. सॉकेट्स याच्यामध्ये यूज केलेले आहेत आपण. वायरिंगही सॉकेट टू सॉकेट केलेली आहे. लोवाटोचा ECU पाहणार आहोत आपण. हा आहे लोवाटोचा स्मार्ट 2 48 पिन ECU. हे आपण पुल अँड कनेक्शन या गाडीमध्ये केलेले आहेत. ॲक्च्युली लोवाटोमध्ये पार्ट्स जे आहेत त्याची क्वालिटी जी आहे ती A1 क्वालिटी येते. स्विचचंही प्लेसमेंट आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण चेंजओव्हर फिटिंग केलेलं आहे स्विच. गाडी चालू करून पाहणार आहोत आपण. ही गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. हे आपण पाहू शकता CNG वरती गाडी शिफ्ट झालेली आहे. आणि जे आपण पॉवर बूस्टर बसवलेलं आहे ते या ठिकाणी आपण प्लेसमेंट केलेलं आहे. हे डिव्हाइस बसवल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा ॲडव्हान्सर गाडीमध्ये बसवण्याची गरज पडणार नाही. याचा आपण सेटिंग आत्ता ठेवलेलं आहे आय ऑटोला. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये थ्रोटल गाडीचा ओपन होईल त्या पद्धतीमध्ये गाडीचा पिकअप हा 100% बूस्ट होतो. तर याचे मोडही आपण चेक करणार आहोत. हा आहे वॅलेट. आपण ज्यावेळेस गाडी पार्किंगला लावतो त्यावेळेस गाडीचा ॲक्सेलरेशन जे आहे ते हे कंट्रोल करते. हा आहे स्लीप मोड, इकॉनॉमी मोड. नॉर्मल मोडला आपण गाडी ठेवल्यानंतर गाडी जशी ॲज इट इज पेट्रोलची जशी आहे त्या पद्धतीमध्येच गाडी रिस्पॉन्ड करते. स्पोर्ट मोड, ज्यावेळेस गाडीचा पिकअप आपल्याला बूस्ट करायचा आहे त्यावेळेस आपण स्पोर्ट मोड ठेवू शकतो.
याच्यामध्ये याची व्हॅल्यू आपण वाढवू शकतो आणि कमीही करू शकतो. हा आहे स्पोर्ट्स प्लस मोड, रेस मोड, ड्रॅग मोड. ज्यावेळेस आपण घाट सेक्शनला जातो त्यावेळेस आपण ड्रॅग मोड ओपन केला, ऑटोमॅटिकली गाडी CNG आणि पेट्रोल या दोन्हीमध्ये गाडीचा पिकअप जो आहे तो बूस्ट होतो. आणि हा आहे आय ऑटो मोड. कस्टमरला मी सजेस्ट करतो आय ऑटो मोड, कारण की जसं थ्रोटल ओपन होईल त्या पद्धतीमध्ये गाडीचा पिकअप जो आहे तो हळूहळू बूस्ट होतो. गाडी पाहू शकता, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी आहे ही. गाडीचा AC ही चालू आहे. कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशनही नाही आहे. सिलेंडरचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. या गाडीमध्ये आपण 12 किलोचा सिलेंडर फिटिंग केलेला आहे. बूट स्पेसही खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहतो. डक्टिंग होस आपण या गाडीमध्ये यूज केलेले आहेत. या ठिकाणी आपण बॅकसाइड फिलिंग वालाही फिटिंग केलेला आहे. तर ही होती आपली टाटा नेक्सॉन ऑटोमॅटिक BS6 फेज 2 ची फिटमेंट.